विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी वाढलेले अत्याचार, बालकांच्या विरोधी वाढलेले अत्याचार याची परिसीमा आता गाठलेली आहे आणि बदलापूरला झालेली घटना ही पोलीस खातं गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि ज्यांची संस्था आहे त्या संस्थेमार्फत देखील हा गुन्हा दडपण्याचं जे काम झालं त्यावर बदलापूरकर चिडलेले आहेत आणि संतापाने ते रस्त्यावर आले। त्यात राजकारण भारतीय जनता पक्षाला किंवा मुख्यमंत्र्यांना कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही। पण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही या सरकारच्या गृह खात्याचं अपयश आहे। महाराष्ट्रामध्ये बालकांच्या विरोधी गुन्हे जे वाढलेले आहेत ते 8,014 साली होते ते आता 22,000 पर्यंत गेलेले आहेत 10 वर्षात। महिलांच्या विरोधीचे अत्याचार होते ते 26,000 होते 14 साली, आज तो आकडा जवळपास 50,000 पर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजे या राज्यामध्ये बालक सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत आणि त्या विरोधी 24 तारखेला महाराष्ट्र बंदचा पुकारा हा महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने दिलेला आहे। यात राजकारण नाही तर सरकारला महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे कि महाराष्ट्र में पिछले 10 साल में महिला और बालकों के विरोध में जो अत्याचार है उसमें दुगना तिगना बढ़ोतरी हुई है और इसीलिए महाराष्ट्र में और खास तौर पे जो कल बदलापुर में हुआ, बदलापुर में लोग रास्ते पे आए, कोई पॉलिटिकल पार्टी नहीं है, सामान्य लोग रास्ते पे आए, पटरी पे रेल के पटरी पे आए, उनके ऊपर भी लाठीचार्ज करने की असंवेदनशीलता सरकार ने बताई है और ये सारे चीजों का निषेध करने के लिए 24 तारीख को महाराष्ट्र बंद का पुकारा हमने दिया है। शांतिपूर्ण बंद होगा। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।